जाणार कशी? काय एकली बाजारला जाणार कशी? तुझं म्हणणं बरोबर आहे. गोपिका असेल आणि गोपिका नाही आली तर तुझी मावशी आहे. आणि मावशी सुद्धा नाही तर काय आपल्या करायचं? सोबतीला कोणी आले नाही. होय एवढ्या मालाची खराबी करायची नाही. होय का? दोघे नवरा बायको डोक्यावर मारी ठीक आहे. बाजारला घेऊन जा. बाबा बांधवर आमचा राऊंड संपला. यानंतर मान्यवर सर मोरेश्वरजी आपल्या फेऱ्याला सुरुवात कर. शानबाई, ज्या धंद्याला पोटमारी चालते त्या धंद्याला लाथ कशाला मारायची? गोपिकीच्या घराकडे जाते आणि गोपिकेला घेऊन बाजारला जाते. चाल बाई, ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आहे, प्रपंच आहे, त्याला धिक्कारून कसं चालणार? मी एक काम करते, मी राधिकेच्या घराकडे जाते आणि तिला बाजारला सोबत घेऊन जाते. हॅलो राधिका, कुठं निघाली का एवढे घाई ना? अगं मी तुझ्याकडेच येत होती. माझ्याकडे? होय ना. कोण बाजारला नाही गेली? काय सांगू तुला, काय झालं बा? आज माझ्या घरी एवढे सारे काम होते, ते काम करता करता माहितीये का पूर्ण दिवसच निघून गेला बाई. होय का? मला उशीर झाला. काय सांगू का, माझ्या घरी लई पाहुणे आली बाई. आज मंडईचा दिवस, काम करता करता मला पण उशीर झाला का, म्हणून मी बाजारला गेली नाही, मग तुझ्या घराकडे आली. अगं बाई, काय ग? जान जवान पोरी बाई. होय ग. कसं जायचं मग? आता तर मावशी घरी नाही, नाही तर मावशीला सोबत घेऊन गेली असते. असं अवय काय ग? दोघ्या जणी जवान जवान पोरी होय. बाजाराला गेलो. हा. ह्या गावचे पोट्टले बदमाश आहेत बाप्पा. अगं लक्ष तर छेला द्यायची त्यांच्याकडे. चल माझ्या सोबतीला दोघे बहिणी मिळून जाऊ, काहीतरी बोलत चालत. चल मग.
फेऱ्याला सुरुवात कर.